नमस्कार, माझं नाव विनायक माळप्पा पाटील. आपल्याला 10 एकर क्षेत्र आहे. त्यातून 1.25 एकर कलिंगड्याची लागवड केली आहे. सिंगल पद्धतीने बेड लावलेले आहे लागत. अनेक दिवसापासून आम्ही वेगवेगळी पिकं घेतोय, पण कलिंगड ही नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणले शेतीत. त्यापायी जरा बाहेर शेतकऱ्यांचं बघून कलिंगड ही आम्ही लावलेलं आहे. सुरुवातीला आम्ही नांगरट केली, पुन्हा रोटरलं, पुन्हा बेड सोडून त्यावर बेसल डोस टाकला, मग शेणखत टाकलं, मग रोटरून पुन्हा ड्रीप हातरून मग मल्चिंग हातरली. मग त्याच्यावर आम्ही 1.25 फुटावर लागण केली रोपे. कलिंगड लावायची होती तर मी शेजाऱ्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं मंगळवेढ्याच्या वैभव नर्सरीतनं रोपं घ्या. त्यांनी सांगितले की रोपं चांगली असतात, म्हणून आम्ही वैभव नर्सरीत गेलो. तिथं आम्ही गेलो तर रोपं चांगल्या वातावरणात बनवलेली होती. तर तेथे आम्ही गेल्यावर त्या रोप एक उकडून बघितलं. त्या रोपाची काळुकी, जारवं आणि स्टंप अतिशय चांगल्या प्रकारे होती. रोपांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेऊन त्यांनी रोपे बनवलेली होती. अशी ती रोपं बघून आम्ही ती रोपं पसंत केली आणि आमच्या शेतात आम्ही लागवड केली. आम्ही इतके दिवस शेती करतोय, तरी बियाणं आणि रोप हे शेतीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. चांगली रोपं घेतली तर चांगलं पीक व भरघोस उत्पन्न येतं, म्हणून आम्ही वैभव नर्सरी येथे गेलो. आम्ही रोपं लागवड केली व नंतर रोप कुठेही तुताळ झालेलं नाही, कुठेतरी एक झालेलं आहे, कारण रोप अतिशय चांगल्या पद्धतीने चिटकलेलं आहे. इथून पुढे कलिंगड्याला दर राहील किंवा न राहील, रोपं चांगली आहेत, त्यामुळे पीक तरी चांगलं येईल असं वाटतंय. तर मी पहिल्यांदाच ही कलिंगड्याची लागवड केलेली आहे. तुम्हाला बी जर चांगली रोपं पाहिजे असेल, कसे सर्व भाजीपाला पिकांची, तर तुम्ही वैभव नर्सरीलाच तत्तूनच रोपे घ्या. चांगली रोपे मिळतात. धन्यवाद.